मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, आपण दररोज राजकारण, खरं तर राजकारणाच्या विषयावरती आपण कायम प्रकाश टाकण्याचं काम करत असतो. राजकीय घडामोडी आपण दाखवण्याचं काम सातत्याने करत असतो. याच्या व्यतिरिक्त या सांगोल्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही, कारण सांगोला सध्या बघितलं तर पुण्यापेक्षा देखील पुढे गेलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच अनुषंगानं खरं तर मी या सांगोला शहरामध्ये दत्तनगर या ठिकाणी आलेलो आहे. आणि दत्तनगरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्मार्ट क्लासेस अगदी या ठिकाणी आणि स्मार्ट अभ्यासिका या सांगोल्यामध्ये आले. आणि स्मार्ट अभ्यासिका आणि क्लासेस नेमकं काय आहे, कारण महाराष्ट्रामध्ये खरं बघितलं तर या अभ्यासिकेचा खऱ्या अर्थानं बघितलं, अभ्यासिका असेल क्लासेस असेल याचा बाजार उठलेला आहे. मात्र सांगोला हा खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचा आहे. स्वर्गीय गणपताबांचे विचार या तालुक्यावरती आहेत. इथं शांतता, सुव्यवस्था आणि कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न होता या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून या सांगोल्यामध्ये कार्यरत आहेत. येथील असणाऱ्या छोट्या मोठ्या जी काही शाळा असतील इथे देखील ज्ञानाचं काम चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि येथील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, याच उद्देशानं सांगोला शहरामध्ये दत्तनगर या ठिकाणी स्मार्ट क्लासेस व अभ्यासिका हे जे काही क्लासेस आहेत ते नव्याने या ठिकाणी ओपन झालेले आहेत. आणि या संदर्भातली जी काय सिस्टीम असणार आहे, कारण या ठिकाणी स्मार्ट सगळं बसवण्यात आलेलं आहे आणि ते आपण सगळं यामध्ये दाखवणार आहे. डॉक्टर, आता पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी डोअर जे आहे तो स्मार्ट बनवलेला आहे, ह्याचं वैशिष्ट्य पहिलं सांगा, काय स्मार्टचे? हा डोअर बसवण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्याशिवाय आणि शिक्षकाशिवाय इथं दुसरं कोण आला नाही पाहिजे, आलाच नाही पाहिजे. आलाच नाही कारण पाहिजे. कसं? त्यासाठीच हे बायोमेट्रिक लॉक बसवलेला आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलं की त्याचं फिंगर ऍडमिशन त्याचं फायनल झालं की फिंगर घेतो. फिंगर घेतलं की तो विद्यार्थी त्याच्या क्लासेसच्या वेळेस येईल, अभ्यासिकेच्या वेळेस येईल आणि तो त्याचं काम करत राहील. बरं, मग आता आम्ही जर फिंगर ह्याला लावलं तर ही मॅच होते का ह्याला? बघा, तुम्ही करून बघा. तर आपण मित्रांनो बघू शकतोय की या ठिकाणी फिंगर लावल्याच्या नंतर हा जो काही डोअर आहे तो या ठिकाणी ओपन होत नाही. तुमचं फिंगर लावा. आता ऍडमिन मी असल्यामुळे आता हा डोअर मला ओपन होतो, तुम्हाला होऊ शकतो. हा, तर हे स्मार्ट ज्या शब्दात त्यांनी स्मार्ट शब्द वापरला आहे, ज्या अभ्यासिकेला अशाच पद्धतीची स्मार्ट लायब्ररी आणि ज्या अभ्यासिकेचा जो मूळ उद्देश आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. कशा पद्धतीच्या आहेत या सर्व गोष्टी आपण जाणूनची खरं तर माहिती घेतली आहे. आणि खऱ्या अर्थानं जे अभ्यासिका असणार आहे, तासिक असणार आहे, ती कशा पद्धतीची असणार आहे, कशा पद्धतीनं अद्यावत म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी जी काही अभ्यासिका बनवली, कशा पद्धतीची बनवली, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे. चला. तर सध्या मित्रांनो आपण या अभ्यासिकेमध्ये आलेलो आहे. तर याच्यामध्ये डॉक्टर साहेब जी आता स्ट्रक्चर बनवलेलं आहे, याचा विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार आहे आणि काय काय वैशिष्ट्याची सांगा पहिल्यांदा. आता याच्यामध्ये आपण हा एक बेंच एका विद्यार्थ्यासाठी हा कम्फर्टेबल दिलेला आहे पुणे मुंबईच्या धर्तीवरती, की त्याला अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लाईटची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. डोळ्याला वगैरे त्रास होऊ नये म्हणून ते केलेलं आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त चार्जिंग पॉईंट दिलेला आहे, लॅपटॉप चार्जिंग करण्यासाठी, त्याचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, त्याचे क्लासेस होण्यासाठी, या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मोबाईलचा तर तुम्ही उल्लेख केला, इथं म्हणजे अभ्यासिकेमध्ये मोबाईल वापरता येणार आहे का विद्यार्थ्यांना? सायलेंट मोबाईल, त्यांचे जे लेक्चर असतात मोबाईल वरती असतात, ऑनलाईन असतात, ते लेक्चर करण्यासाठी त्यांना पॉवर बँकची गरज असते. बरं. आता ही जी बनवलेलं आहे कपाट, म्हणजे ह्याचं काय वैशिष्ट्य? हे त्यांच्यासाठी त्यांची जे साहित्य आहे, त्यांचे बुक आहेत, ते ठेवण्यासाठी हे लॉक दिलेलं आहे. बरं, आता इथं विद्यार्थी कुठले येऊ शकणार आहेत किंवा ह्या अभ्यासिकेमध्ये कुणाकुणाला परमिशन आहे, कशा पद्धती शेड्यूल आहे ते? ह्या अभ्यासिकेमध्ये मी सर्व तुमच्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी आला, आम्हाला आनंद वाटला की एक थोडीशी जाहिरात आम्ही केली होती आणि ते ऐकून तुम्ही आला, आनंद वाटला. बरोबर, की ह्या अभ्यासिकेच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की गरीब विद्यार्थ्यांना, की जे एमपीसी युपीसीचा अभ्यास करण्यासाठी ज्यांना मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी जावं लागतं, पण तीच सोय आपण इथं जर उपलब्ध केली तर गरीब विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. आता तुम्ही दिल्लीचा उल्लेख केला की मुंबई असेल, पुणे असेल किंवा दिल्ली असेल, जिथे युपीएससी एमपीसी विद्यार्थी खर्च करण्याकरता जातात, मग त्याचा आणि सांगोल्यातील या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे? आता त्याच्यामध्ये असं होतं, मुलांना अभ्यास करताना कम्फर्टेबल वातावरण हवं असते. पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी जाण्याचं कारण ते असते कम्फर्टेबल असणं, बरोबर, की जिथं आपल्याला त्रास कोणत्या गोष्टीचा होऊ नये, त्या धर्तीवरतीच आपण या ठिकाणी चालू केली. आता कम्फर्टेबल करण्याकरता इथं काय काय केले तुम्ही?
कम्फर्टेबल हे झालं, चेअर झाली, हे रॅक झालं, सुसज्ज अशी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये तर अशी चेअर तुम्हाला बघायला मिळणार नाही. बरं, हा, असं फर्निचर कुठं बघायला मिळणार नाही, असं हम्म. लॉकर कुठं बघायला मिळणार नाही, असं एसी कुठं बघायला मिळणार नाही. आहेत क्लासेस आहेत, अभ्यासिका भरपूर चला आहेत. पुढे चला, अजून काय याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगता येईल मला? अभ्यासिका सांगोल्यामध्ये अजून भरपूर आहेत. ही काय वैशिष्ट्य आहे? इकडचं काय हे आपण मुलांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बरं, या इकडं बघू चला. म्हणजे इथं मुलांना जेवण, ज्यावेळेस मुलं अभ्यास करून दुपारी ते डबा घेऊन येतात, त्यांना जेवण करण्यासाठी ही टेबल व्यवस्था केलेली आहे स्वतंत्र, आणि मुलींसाठी पलीकडल्या बाजूला केलेली आहे. अशाच पद्धतीची दुसऱ्या बाजूला केली आहे. बरं, चला पलीकडे. आता एसी इकडे पण बसवलाय आणि इकडे पण बसवलाय, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. पण आता याच्यामध्ये ऍडमिशन घेताना कुठल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्ही सांगितले की गरजू असतील, मग गोरगरीब लोकांना जर इथं ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर त्यांना फी वगैरे कसं प्रोसिजर असणार आहे? आता फी हा विषय घेण्यापेक्षा, कारण महाराष्ट्रात ह्या फीवर बरंच काय काय झालंय. आपली फी हा विषय बाजूला ठेवा. बरं. आपली आदर्श बौद्धिक सेवाभावी संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण करतोय की गरिबांच्या विद्यार्थ्याला याची मदत व्हावी. फी हा विषय गौण आहे की आम्ही समोरच्याची परिस्थिती बघून आम्ही ती मदत करू. बरोबर, म्हणजे पुढची जी काय परिस्थिती त्याला तशा पद्धतीने. आता इथं बेंच वगैरे किती बनवले तुम्ही? काय आपली आता सध्या अभ्यासिकेची 30ची कॅपॅसिटी आहे. 30ची. मग आता हे सुरू कधीपासून करणार आहे? कसं सुरू आता उद्या दिनांक 18 रोजी आपलं सकाळी गुरुवारी 10 वाजता या ठिकाणी उद्घाटन छोटस घेतोय. उद्या सकाळी. या उद्घाटन प्रसंगी या सांगोला तालुक्यातील जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संस्थेचे प्राचार्य यांच्या शुभ हस्ते आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहे उद्याच्या दिवशी. बरं, अजून ह्याच्या वैशिष्ट्य काय वेगळं जेणेकरून लोकांना ह्याची माहिती मिळेल आणि त्याचा फायदा जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा होईल? कारण काय होतं की ज्याची परिस्थिती नाहीये, युपीएससी एमपीएससी करायचे पण त्याला खरं तर पैसे असतील किंवा अजून काही जी साधनं आहेत ती न भेटल्यामुळे युपीएससी आणि एमपीएससी पासून मुकावं लागतंय. आज तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं माध्यम गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. असं बरोबर, पत्रकार हा चौथा स्तंभ असतो आणि हे माध्यम नक्कीच आम्हाला त्या विद्यार्थ्यांना मदत होईल असं आम्हाला वाटतं. ग्रामीण भागात आता ऍडमिशन वगैरे काय झालीत का? साधारणपणे ऍडमिशन झालेत, थोड्या सीट खाली अजून बाकी राहिले थोड्याशा. मग आता 30च्या वर जर विद्यार्थी संख्या वाढली, समोरच्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही पुढील दिशा लवकरात लवकर ठरवू. म्हणजे विद्यार्थी संख्या किती होणार? विद्यार्थी संख्या जशी वाढेल तसं आम्ही पुढचं नियोजन करू. पण अद्यावत केलं एकदम? अद्यावत आता आहे, त्याच्याही पुढच्या अद्यावत अजून करणार आहे. बर, तर आता ह्याच्यासाठी ऍडमिशन वगैरे जर करायचं म्हटलं तर कुणाशी संपर्क साधायचा? कशा पद्धतीने? नंबर दिलेला आहे, तर 24 आवर्स उपलब्ध आहे. बरं, तुमचा नंबर पण एकदा सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्रामीण भागातील जे होतकरू विद्यार्थी तुम्हाला फोन करतील, संपर्क साधतील. स्मार्ट क्लासेस व अभ्यासिका आपल्याला संपर्क साधायचा असेल तर नंबर घ्या 94 23 96 41 41. दुसरा एक नंबर आहे 80 800 84 708. आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधू शकतो. मित्रांनो, आपण सातत्यानं सांगोला तालुक्यामध्ये राजकीय खरं तर घडामोडी आपण दाखवण्याचं काम करत असतो आणि याच्या व्यतिरिक्त खरं तर सांगोला तालुक्यामध्ये बघितलं तर 76 ग्रामपंचायती आणि 103 गावं आहेत. म्हणजे गावगाड्याचा विचार आपण केला तर निश्चितपणाने गावगाडा मोठ्या पद्धतीचा आहे आणि गावगाड्यातील या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण खरं तर मिळत नाहीये. त्यासाठी मोठी फी मोजावी लागते आणि ही फी मोजत असताना आपल्याला दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कारण त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणचा जो काही खर्च आहे तो परवडणारा नसतो आणि त्यासाठीच खरं तर या जगताप बंधूंनी या ठिकाणी अशा अद्यावत पद्धतीची जी लायब्ररी आहे त्या ठिकाणी अभ्यासिका चांगल्या पद्धतीने सांगोला शहरामध्ये सुरू केलेली आहे, ज्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची वाहनाची वर्दळ नाहीये. याचबरोबर आजूबाजूला कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आक्रोश असेल किंवा आपण जो आवाज म्हणतो अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीची गोष्ट नाही. बोला काय? अजून एक आवर्जून सांगायचं राहिलं की आमचे स्नेही सुभेदार पोपटराव शिंदे सध्या हे ऑन ड्युटी आर्मीमध्ये आहेत सध्या. ओके, हा. त्यांचा हा उद्देश हाच होता की गरीब विद्यार्थ्यांना आपण काय करू शकेल म्हणून रिटायरमेंटच्या अगोदर नियोजन. तुमची सर रिटायरमेंट किती दिवस आहे? ऑगस्ट येणारी 31 ऑगस्टला. बरोबर. ही कन्सेप्ट कशी काय आली? कारण देशाची सेवा करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये काही म्हणजे कन्सेप्ट कारण असं आहे की साहेबांचे जे चिरंजीव आहेत ते युपीएससीचा अभ्यास करतात. ओके. आणि ते पुणे या ठिकाणी अभ्यास करतात. तर त्यांची संकल्पना होती की आपण जसं पुण्यामध्ये आपल्याला जशी फॅसिलिटी मिळतात. पण या अभ्यासिकेमध्ये डॉक्टर एक विषय आपला सुटला येतं की या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये प्राध्यापक असतील किंवा एखादा कोच वगैरे अशा पद्धतीची काही व्यवस्था तुम्ही केली आहे का? करणार आहे भविष्यामध्ये असं काय आहे का तुमचं, जेणेकरून क्लास घेतील? विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या सर्व सुविधा पुरवणे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पडू पूर्ण क्षमतेने.
तर डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांच्या जे काही भावना होत्या, अद्ययावत जी क्लासेस असणार आहेत आणि अभ्यासिका या संदर्भात त्यांनी अगदी छानशा पद्धतीचं जे काही स्ट्रक्चर आहे या सांगोला शहरामध्ये उभा केलेला आहे, त्याचा ऍड्रेस देखील सांगितलेला आहे की वासुद रस्ता आणि दत्तनगर या ठिकाणी हे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी. आणि निश्चितपणानं UPSC MPSC ला जाऊन आपल्याला बाहेर अनेक रुपये मोजावे लागतात, मोठी रक्कम मोजावी लागते, कारण हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. मात्र अशा पद्धतीचे अशा खरं तर अडचणीच्या याच्यामध्ये डॉक्टरांनी अगदी 30 विद्यार्थ्यांची या ठिकाणी अभ्यासिका बनवलेल्या आहे. ज्यांनाही कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुमचं ऍडमिशन करू शकता. आणि स्मार्ट जी अभ्यासिका आहे ती तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवलेली आहे. क्लासेस आपण बघायचे का? बघूया. क्लासेस या ठिकाणी सुसज्ज जे अभ्यासिका आहे, जेणेकरून या भागातील असेल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा कसा होणार आहे, तर या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवल्यात. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये क्लासेसच्या बाबतीत लोकांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा भ्रम भरलेला आहे की क्लासेसच्या नावाखाली मोठ्या पद्धतीची रक्कम उकळली जाते आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार होऊ शकतो. परंतु सांगोल्याच्या संस्कृतीमध्ये असं कधी घडणार नाहीये, याची शाश्वती आम्ही देऊ शकतो. याचं कारण हा पुरोगामी विचारांचा मी मगाशीच उल्लेख केला. आणि यामुळे येथील जी क्लासेस असतील ती निश्चितपणाने येथील गरजू असतील, गरीब असतील, कष्टकरी, वंचित, दुर्बल अशा सर्व समावेशी घटकांना खरं तर न्याय देण्याकरता हे क्लासेस असतील, जेणेकरून येथील विद्यार्थी घडतील आणि देशामध्ये कुठेतरी आपलं नाव मोठं करतील. याच अनुषंगाने खरं तर हा उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आपण या सर्व ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण या माध्यमातून जाणूनच घेणार आहे. आणि या ठिकाणी अद्ययावत पद्धतीचं क्लासेस जे आहे ते देखील या ठिकाणी केलेलं आहे. आणि अगदी सुविचार सुद्धा जर बोर्डावरती बघितला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळावे लागते, अशा पद्धतीचं खरं तर या ठिकाणी वाक्य सुद्धा ठेवलेलं आहे. डॉक्टर, आता ह्या क्लासेस बाबत तुम्हाला काय सांगायचं सांगा. क्लासेसच्या बाबतीत आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सूचित करतो की आपण इयत्ता 7वी ते 10वीचे क्लासेस या ठिकाणी 7वी ते 10वी फक्त? 7वी ते 10वीचे सुरुवातीला आपण 7वी ते 10वीच्या क्लासेसचा विचार करतोय आणि बऱ्यापैकी ऍडमिशन झालेले आहेत. तर आपल्या माध्यमातून एकच सांगेन की शाळेच्या व्यतिरिक्त आज मुलांच्या मध्ये जे अभ्यास करण्याची प्रवृत्ती थोडी कमी होत चाललेली आहे. तुम्हाला घरी टीव्ही, मोबाईल याच्यामध्ये व्यस्त राहतात आणि त्यासाठी क्लासेसची गरज आहे की हे लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. पण डॉक्टर बघितलं तर आता तुमची सुद्धा शाळा झेडपीला मध्ये झाली असावी, झाले तर झेडपीच्या शाळा हल्ली बंद पडतायत. आणि खरं बघितलं तर जे शासकीय पगार आहे हे शिक्षक मोठ्या पद्धतीनं पगार त्या ठिकाणी लाख लाख रुपयाच्या वरती पगार आहे त्यांना, आणि विद्यार्थ्यांना शिकवत नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल का आपल्याला? अगदी गुरुवार याबद्दल असं बोलणं गुरुवार याबद्दल नाही, कारण महाराष्ट्रातली परिस्थितीवरती आपण बोलतोय आणि वास्तववादी बोलतोय. आहे काही ठिकाणी होऊ शकतं, परंतु आपण आपल्या ज्यांना जे होतं ते आपण केलं पाहिजे. आणि कोणावरती आरोप करण्यापेक्षा ज्या पालकांना वाटतं की बाबा आपल्या विद्यार्थ्याला क्लासेसची गरज आहे आणि तो घरी अभ्यास करत नाही, त्याने या ठिकाणी घालावे. आणि आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते सर्व क्वालिफाईड आहेत. आपण इतर ठिकाणी सांगोल्यामध्ये वास्तविक पाहता मॅथ्स आणि सायन्स या 2 विषयाचे क्लासेस घेतले जातात, परंतु आपण या ठिकाणी 3 विषयाचे क्लासेस घेतोय. इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स 3 विषयाचे क्लासेस घेतोय. बरं, जेणेकरून याचा विद्यार्थ्यांना फायदा काय होणार आहे? निश्चितपणे होणार. ऍडमिशन घ्या, 2 महिन्यानंतर रिझल्ट बघायला पालकांनी इथं उपस्थित राहा आणि त्यांनाच कळेल काय रिझल्ट आहे. तर माझ्यासोबत हे डॉक्टर जगताप आणि सुभेदार खरं तर हे 2 जण होते. आणि या व्यक्तीने या सांगोल्यामध्ये एक शिक्षणाची क्रांती घडवायचा या ठिकाणी आटास केलेला आहे. यामुळे निश्चितपणानं आपण येणाऱ्या वर्षामध्ये कशा पद्धतीची या ठिकाणी शिक्षणाची क्रांती घडवतायत, निश्चितपणे आपण लोकसंवाद मराठीमध्ये अशाच पद्धतीचं आपण आदनमधनं सुद्धा गाठीभेटी देणार आहे. आणि त्यांच्याकडून शिक्षणाच्या संदर्भात असणारं कामकाज जे आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे याचा देखील आपण आढावा घेणार आहे. कारण लोकसंवाद मराठी कधीच राजकारणा विरहित दुसरीकडे जात नाही. पण आज आम्ही चांगल्या पद्धतीचा खरं तर सांगोल्यामध्ये संकल्प होतोय, चांगल्या पद्धतीची शिक्षणाची क्रांती घडते आणि जेणेकरून या भागातील, या तालुक्यातील गोरगरीब, वंचित, दुर्बल सर्व समावेशी घटकांना या ठिकाणी शिक्षण चांगलं मिळणार आहे. यासाठीच आम्ही हा खरं तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. धन्यवाद.